जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये, सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहोत. प्रियांनो, आजचा हा नवीन दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. कारण तो पवित्र असा परमेश्वर आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊ. आणि स्तोत्र संहिता 101 सांगतं की अहो पृथ्वीतील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. आणि म्हणून आपण या प्रसंगी आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, त्या जिवंत देवाला गौरव देऊ. आणि आपण या सकाळच्या प्रार्थनेमध्ये त्या प्रभूचा आनंद आपण उपभोगूया. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे, तुझ्या पवित्र नावाला गौरव देत आहे. प्रभू, तू आम्हाला आज सकाळी प्रार्थनेसाठी उठवलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला गौरव देत आहे. प्रभू, ह्या जगाची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि ह्या नाजूक परिस्थितीमध्ये तू आम्हाला ठेवलेलं आहे. प्रभू, आम्ही सर्व प्रार्थना योद्धे प्रार्थना करत असताना प्रभू, तू आम्हाला वरून येणारं पवित्र सामर्थ्याने तू भर, पवित्र अभिषेकाने भर. आमचं जीवन सर्व पापापासून, होणाऱ्या सर्व घाणेरड्या पापापासून आमचं रक्षण तू करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. सर्व दुष्टाच्या हल्ल्यापासून तू आमचं संरक्षण कर. प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला वरून येणारे शब्द तू दे. तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तू भर. प्रभू, मी माझ्या मनाने नव्हे तर प्रभू तुझ्या वाणीने बोलावं, यासाठी प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचा, मनाचा, माझ्या विचारांचा ताबा तू घे. ओ प्रभू, आज या सकाळच्या समय मी विनवणी करत आहे, कारण अनेक लोक नाशामध्ये आहेत, अनेक लोक व्यभिचारामध्ये आहे, अनेक लोक घाणेरड्या पापामध्ये आहे, अनेक लोक संकटामध्ये आहे, अनेक लोक आजारामध्ये आहे, अनेक लोक कर्जामध्ये आहे, अनेक लोक वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये भिडलेले आहे, समस्यामध्ये आहे, शापामध्ये आहे. ओ प्रभू, त्या सर्व लोकांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मुक्त कर. त्या लोकांना तू मदत कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. तू अखिल सृष्टीचा उत्पन्न करता असा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, ज्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये तू कार्य केलेलं आहे प्रभू, तेच कार्य प्रभू ह्या सर्व तुझ्या प्रिय लोकांच्या जीवनामध्ये होऊ दे. ओ प्रभू, तू आमच्या प्रत्येकावरती प्रेम करणारा जिवंत परमेश्वर आहे. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आहे तेथील सर्व लोकांचा बचाव करणारा परमेश्वर तू आहे. त्या लोकांवरती तू दया कर आणि त्या नैसर्गिक आपत्तीपासून त्यांची सुटका तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे आणि त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येऊ दे. प्रत्येकाला तू स्पर्श कर. सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊया आणि त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्तोत्र संहिता 101 सांगतं की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. आणि म्हणून आपण त्या जिवंत देवाचा महिमा गाऊया. त्या जिवंत देवाने तुमच्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे. त्या जिवंत देवाने आज या सकाळच्या समय तुम्हाला झोपेतून उठवलेलं आहे आणि सर्व गोष्टी त्याने तुम्हाला आणि मला आता आजपर्यंत पुरवल्या. म्हणून त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, त्या जिवंत देवाचा गौरव करूया आणि आपण गीत गाऊया. आज का दिन यहोवाने बनाया, हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला गौरव देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले,
चाहे हो मेरा अपमान, प्रभु को महिमा मिले। चाहे हो मेरा अपमान, वह बढ़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। वह बढ़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम मानते रहे, चाहे जहां भी रहे। उसको हम मानते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित। प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो। आणि खरोखर प्रियांनो, आजचा दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदित असा केलेला आहे। तुमच्या आणि माझ्या जीवनातले सर्व कष्ट त्यांनी काढून टाकलेले, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं सर्व ओझ त्या नासूर येशूने काढून टाकलेलं आहे। आणि म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। आज कुणी निराशित आहेत का? आज कुणी वेगवेगळ्या समस्यामध्ये आहे का? आपले ओझे येशूवर टाका आणि परमेश्वर तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। देवाचं वचन वाचा, त्याच्याप्रमाणे चाला, देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याप्रमाणे चाला आणि परमेश्वराशी विश्वासू राहा। आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत निर्गम याचा 20वा अध्याय आणि 18 पासून पुढे पाहणार आहोत। वचन 18 पासून आपण पाहणार आहोत। आणि मग परमेश्वराने मोशेला जे काय आज्ञा दिल्या, 10 आज्ञा, त्या आज्ञा दिल्यानंतर मग परमेश्वराची लोकांना या ठिकाणी भीती वाटते। आजचं जे हेडिंग आहे, लोकांना भीती वाटते। मग हा जो प्रसंग आहे तो आम्हाला दुसऱ्या पुस्तकात देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। अनुवाद याचा 5वा अध्याय 22 ते 33 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। आणि मग वचन 18 मध्ये सांगतं की मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहे, करण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले। आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले, आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू। देव आमच्याशी न बोलू, तो बोलला तर आम्ही मरू। प्रियांनो, ह्या ठिकाणी परमेश्वराचं जे रूप आहे ते रूप पाहून ह्या ठिकाणी लोकांचा थरकाप उडालेला आहे। लोक घाबरलेले आहे। त्यांनी आजवर परमेश्वराचं हे रूप बघितलेलं नव्हतं। परमेश्वराचं त्या ठिकाणी जसा उतरला त्या ठिकाणी त्याचं ते बघा, या ठिकाणी काय सांगत आहे, मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहे, करण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले। आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला आणि ते दूर उभे राहिले। पहा, परमेश्वर त्या ठिकाणी सामर्थ्याने त्याचं आगमन त्या पर्वतावरती झालेलं आहे। आणि हे पाहून ते सर्व लोकांनी मोशेला विनंती केली की आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू। देव आमच्याशी न बोलू, तो बोलला तर आम्ही मरू। आता प्रियांनो, एवढी भीती या लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होती।
आता देवाला घाबरण्याचं कारण एकच होतं की परमेश्वर हा पवित्र असा परमेश्वर आहे. तो अत्युच्च राहणारा परमेश्वर आहे. तो सेनाधीश परमेश्वर आहे. तो अखिल सृष्टीचा निर्माण करता जिवंत देव आहे. आणि प्रियानो, ह्या सकाळच्या समय मी तुम्हाला सांगत आहे की हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराला त्या पर्वतावरती उतरताना पाहिलेलं आहे, मोशे संगती बोलताना पाहिलेलं आहे. आणि पहा, हा अनुभव त्या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग पहा, तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनामध्ये राहून तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. हालेलुया. प्रियांनो, ह्या ठिकाणी मोशे स्पष्टपणे आपल्या इस्रायल लोकांसंगती बोलला आहे की कारण तुमची परीक्षा पाहावी. आता ही जी परीक्षा होती, कोणती परीक्षा आहे? प्रियांनो, आम्ही देवाशी विश्वासू आहोत का? आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत का? आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहोत का? आमचं प्रेम त्या जिवंत देवावरती किती आहे हे परमेश्वर त्या ठिकाणी पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. आणि मग पहा, त्याचे भय तुमच्या मनामध्ये राहून तुम्ही पाप करू नये म्हणून परमेश्वर देव आलेला आहे. म्हणजे देवाचं प्रेम या मानवावरती एवढं होतं की त्याने पापापासून दूर राहावं म्हणून देव स्वर्गातून या पृथ्वीवरती त्या पर्वतावरती आलेला आम्हाला दिसत आहे. हजारो वर्षापूर्वी त्या इस्रायल लोकांना दर्शन देण्याचं कारण एक आहे की ते सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आम्ही देवाचं भय आमच्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. आज लोकांच्या जीवनामध्ये देवाचं भय राहिलेलं नाहीये. ते उघड उघड पाप करत आहे, उघड उघड व्यभिचार करत आहे, उघड उघड देवाच्या विरोधामध्ये बोलत आहेत. ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे त्या देवाच्या विरुद्ध बोलत आहे. त्यावेळेस जेव्हा इस्रायल लोकांनी ते परमेश्वराचं रूप त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये थरकाप उडालेला आहे. प्रियानो, जिवंत देवाचं रूप हे महाभयंकर आहे. ते आम्ही पाहू शकत नाही, कारण तो पवित्र असा परमेश्वर आहे. आणि आम्हाला पाप करू नये यासाठी देव आला आहे. या ठिकाणी मोशे लोकांना सांगत आहे. आणि पुढे 21 वचन, मग लोक दूर उभे राहिले, पण देव निविड अंधकारात होता, तिकडे मोशे गेला. पहा, लोक परमेश्वराच्या भीतीने दूर उभे राहिले आणि मग त्या ठिकाणी मोशे देवाशी बोलवायस त्या ठिकाणी गेलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी 22व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना से सांग, मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्या रुपयाचे देव करू नका. माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडे मेंढरे व गुरे ढोरे यांचे होमार्पण व शांतार्पणे कर. जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन. पहा, इस्रायल लोकांनी मोशेला परमेश्वराशी भाषण करताना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग ह्या ठिकाणी 23 वचनामध्ये एकदम महत्वाची आज्ञा त्या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वर करत आहे की तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका, कारण मीच आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताचा परमेश्वर आहे.
आपल्यासाठी सोन्या रूपाचे हाताने बनवलेले देव करू नका. आता आजची जी परिस्थिती आहे ती त्या काळी आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, मानवाचा स्वभाव हजारो वर्षापूर्वी तोच होता आणि आजही तोच स्वभाव आम्हाला पाहावयास मिळत आहे. हाताने बनवलेल्या मूर्त्यांच्या पाठीमागे मनुष्य पळत आहे, पण ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, ज्या देवाने त्याच्या हाताने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे, त्या देवाने तुमच्यावरती माझ्यावरती अधिक प्रीती होती, म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये अशासाठी पाठवलं की आमच्या पापाची क्षमा व्हावी, आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावं, आमच्या जीवनामध्ये शांती यावी, आमच्या जीवनामध्ये पवित्रता यावी, आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य यावं, आम्हाला सर्व बंधनातून मुक्त व्हावं. म्हणून त्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी दिलेला आहे आणि तो आजही जिवंत आहे आणि स्वर्गामध्ये आहे. प्रियांनो, त्या निर्माणकर्त्याला आम्ही विसरू नाही. हजारो वर्षापूर्वी तीच परिस्थिती होती आणि आजही तीच परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल आम्ही चर्चला जातो, तुम्ही म्हणाल आम्ही उपवास करतो, तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं वचन वाचतो, परंतु ते जर आमच्या हृदयात नसल, आमच्या मनामध्ये नसल, आमच्या जीवनामध्ये नसल, आमच्या परिवारामध्ये नसल, आमच्या देशामध्ये नसल, आमच्या राज्यामध्ये नसल, तर काय लाभ. प्रियांनो, आज या सकाळच्या वेळी परमेश्वर देव पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला आठवण करून देत आहे की तुम्ही कोरीव मूर्त्या करू नका, सोन्या रुपयाचे देव करू नका, परंतु आज वेगळ्या प्रकारची मूर्तीपूजा चालू आहे. आम्ही जर देवापेक्षा एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या वस्तूवरती किंवा प्रॉपर्टीवरती जास्त प्रेम करतो तर ती आमच्यासाठी मूर्तीपूजा आहे, असं देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. हो प्रियांनो, याच्यापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. देवापेक्षा आम्ही कोणत्याही गोष्टीवरती प्रेम करू नये किंवा व्यक्तीवरती प्रेम करू नये, कारण देवाने तुम्हाला मला या जगामध्ये आणलेलं आहे. त्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे. त्या देवाने तुम्हाला आणि मला त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे आणि तो देव दुसरा तिसरा कोणी नसून तो जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. होय प्रियांनो, आज त्या देवाने पुन्हा एकदा तुम्हाला मला त्या ठिकाणी आठवण करून दिले आहे. आणि मग या ठिकाणी 24वे वचन की माझ्यासाठी एक मातीची वेदी कर. आज आम्हाला आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं की माझ्यासाठी एक मातीची वेदी कर, त्याच्यावरती तू आपलं अर्पण म्हणजे शेरडे मेंढरे व गुरेढोरे यांचे होमार्पणे शांतार्पणे कर. जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करेन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन. आणि प्रियांनो, त्याचा पुत्र या जगामध्ये आल्यापासून प्रियांनो आमच्यासाठी वेदीचा कोकरा झाला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं आणि ते रक्त पित्याच्या पुढे नेऊन ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी जामीन झालेला आहे. त्याचं रक्त पित्याकडे जामीन म्हणून ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्या पापाच्या बंधनातून सोडवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी होमार्पणाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. आणि प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वराने एक विधी बांधायला लावलेली आहे आणि आज ती विधी आम्हाला होमार्पणासाठी कोणते होमार्पण करायचे, आम्हाला प्रार्थनेचं होमार्पण करायचं आहे. प्रार्थनेची विधी आज आमच्या प्रत्येक जे देवाचे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाहिजे आणि ती विधी आम्हाला आज बांधायची आहे प्रियांनो. आणि त्याच्यावरती आम्हाला होमार्पण करायचे आहे, प्रार्थनेचे होमार्पण करायचे आहे. प्रार्थनेची विधी आमच्या घरामध्ये पाहिजे प्रियांनो. जर आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी नाही तर आमचा टिकाव या जगामध्ये लागू शकत नाही. त्या दुष्टाच्या सामर्थ्यापासून आम्ही सुटू शकत नाही प्रियांनो. आम्हाला त्या ठिकाणी
परमेश्वराचं अप्रतिम सामर्थ्याने भरायचं आहे, महान सामर्थ्याने भरायचं आहे. आणि ते सामर्थ्य जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाहिजे तर आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी पाहिजे प्रियांनो. आणि मग तेथे बघा, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुमच्याकडे येऊन तुला आशीर्वादित करीन. तू माझ्यासाठी दगडाची वेदी बांधशील तर ती घडलेल्या चिऱ्यांची नसावी, कारण तू आपले हत्यार दगडाला लावल्यास तो तुझ्याकडून अपवित्र होईल. तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसू नये म्हणून तू तिच्यावर पायऱ्यांनी चढता कामा नये. पहा प्रियांनो, आज या गोष्टीविषयी खूप मला वाईट वाटत आहे. कोणी उठून सुटून आज आम्ही परमेश्वराच्या वेदीवरती जात आहोत. ती जागा पवित्र आहे. देवाची विधी आज आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आम्ही पवित्र आणि युक्त होऊन त्या वेदीवरती जातो का? आम्ही ज्या लोकांची योग्यता नसते, जे लोक परमेश्वराला मानत नाही, जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही, अशा लोकांना आम्ही आज काय करत आहोत? आमच्या प्रार्थनेच्या विधीवरती आम्ही बसवतो. ही खूप वाईट गोष्ट आहे प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देव, मग त्यामध्ये देवाचे सेवक देखील आहे. आज देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्या घरामध्ये प्रार्थनेची विधी बांधलेली आहे. आणि ती प्रार्थनेची विधी आमची व्यवस्थित पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की दगडाची विधी बांधशील तर ती घडलेल्या चिऱ्यांनी, म्हणजे घडवलेल्या, त्या ठिकाणी लोखंड लागलं नाही पाहिजे, ती घडवलेली नाही पाहिजे. जसे आहे तसे दगड त्या ठिकाणी घ्यायचे आहे. नॅचरल. आमच्या जीवनामध्ये नॅचरलपणा पाहिजे, नैसर्गिकपणा पाहिजे. देवाने जसं रूप दिलं तसं आमचं जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. त्याला कोणत्याही हत्याराचा स्पर्श झाला नाही पाहिजे. कारण हत्यार जर त्या दगडाला लागलं तर ते दगड तुझ्याकडून अपवित्र, या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी मोशेला सांगत आहे. तर प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये जो दगड लागणार आहे वेदीसाठी, तो पवित्र असायला पाहिजे. आणि तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू तिच्यावर पायऱ्यांनी चढता कामा नये. हो प्रियांनो, हे इन्स्ट्रक्शन देवाने त्या ठिकाणी इस्रायल लोकांना दिलेले आहे. देवबाप त्या ठिकाणी इस्रायल लोकांना शिकवत होता. देवाने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी घडवत होता. परंतु तरी पण ह्या इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष केलेले आहे. आम्हाला पुढे दिसणारच आहे. देवाने त्यांच्या पुढे मोठी मोठी महत्कृत्य केली, तरी त्या लोकांनी त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवला नाही आणि हातांनी बनवलेले देवांकडे, त्या ठिकाणी ज्याला कान आहे पण ऐकू येत नाही, डोळे आहे पण दिसत नाही, शरीर आहे पण त्यांना काही करता येत नाही, अशा देवांकडे आपण जाऊन विनवणी करतो आणि फसतो प्रियांनो. आणि याच्यातच आम्हाला त्या दुष्टाने फसवलेलं आहे आणि जिवंत देवापासून त्यांनी दूर आम्हाला नेलेलं आहे. प्रियांनो, तुम्हाला आज वाटत नाही का आमच्या घरामध्ये देवाची विधी असावी, प्रार्थनेची विधी असावी? आज जे आमचे होमार्पण आहे, शांतार्पण आहे, त्या प्रार्थनेद्वारे त्या परमेश्वराजवळ तुम्हाला पोहोचूशी वाटत नाही का? त्या प्रभूकडे नेऊशी वाटत नाही का? तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या हाताला तो बसलेला आहे. का बसलेला आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये तो जागा तयार करायला केलेला आहे. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना आमच्या कुटुंबामध्ये जर प्रार्थनेची विधी नाही, तर तुम्ही जगामध्ये कितीही पैसा कमवला, किती प्रॉपर्टी कमवली, किती गाड्या असल्या, किती बंगले असले, तर प्रियांनो त्याचा काही फायदा तुमच्या जीवनामध्ये नाही प्रियांनो.
आज या सकाळच्या वेळी परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या संगती बोलत आहे. हो प्रियांनो, आज आम्हाला या जगामध्ये राहून आम्हाला त्या जिवंत देवाची आराधना, त्या जिवंत देवाची स्तुती, त्या जिवंत देवाच्या वचनाप्रमाणे त्या जिवंत देवाची प्रार्थना, त्याची वेदी आज आमच्या घरामध्ये पाहिजे. त्याशिवाय परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू शकणार नाही. जर प्रार्थनेची विधी नाही तर आम्हाला परमेश्वर देवाचे आशीर्वाद मिळणार नाही. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद मिळणार नाही. आमच्या जीवनातील त्रास संपणार नाही. आमच्या जीवनातील व्याधी संपणार नाही. आमच्या जीवनातील संकट संपणार नाही. आमच्या जीवनातील प्रॉब्लेम संपणार नाही. आणि मग त्यासाठी आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी पाहिजे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा, तू महान आहे. प्रभू, पुन्हा एकदा तुझ्या प्रिय लोकांना मला त्या वचनाद्वारे प्रार्थनेच्या विधीचं तू महत्व तू करून दिलेलं आहे. कारण त्या परमेश्वराने त्याच्या लोकांवरती प्रेम होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तू लोकांना ही गोष्ट तू सांग की वेदी बांधा, वेदी बांधा, वेदी बांधा. आणि ती वेदी प्रार्थनेची आज आम्हाला बांधायची आहे. हो प्रिया, तर चला आपण त्या परमेश्वराजवळ जाऊया. आमचे प्रॉब्लेम, आमच्या समस्या आम्ही त्याच्या पुढे मांडू. परमेश्वराने हे अनमोल जीवन तुम्हाला दिलेलं आहे. न जाणं पुढची घटका कोणती येत आहे. तुमचा श्वास बंद केला जाईल आणि तुम्ही हे जग सोडून जाल. आणि त्यावेळेस जेव्हा परमेश्वराच्या पुढे उभे राहाल तेव्हा तुम्ही परमेश्वराला काय उत्तर देणार आहात. परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला विचारे की तू माझ्यासाठी काय केलेलं आहे. आम्ही काय उत्तर देणार आहोत प्रियांनो, काय उत्तर देणार आहोत. आणि म्हणून आमच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीतरी पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही या जगामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याची प्रार्थनेची विधीपासून दूर जाणार नाही. ती प्रार्थनेची विधी आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या गावात, आमच्या तालुक्यात ही उभी केली पाहिजे. त्याशिवाय या जगामध्ये आमचा टिकाव लागणार नाही. हो प्रियानो, आज देवाची इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये प्रार्थनेची वेदी असावी. प्रियांनो, परमेश्वराचं रूप बघून इस्रायल लोक घाबरले होते. आज प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी जी आडभिंत पापाची परमेश्वरामध्ये, देवामध्ये होती, मानवामध्ये आणि देवामध्ये होती, ती आडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या नावामध्ये तोडून टाकलेली आहे. आणि देवाचे आणि आमचे संबंध सरळ केलेले. आम्ही डायरेक्ट परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि माझ्याद्वारे आल्या वाचून कोणालाही पित्याजवळ जाता येत नाही. कोणाद्वारे? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मार्ग आहे, तो आमचा सत्य आहे, तो आमचं जीवन आहे. आणि योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये हे आम्हाला गोष्ट त्या ठिकाणी दिसत आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज जगामध्ये अनेक विश्वास येत आहेत, अनेक शिकवणी येत आहे, परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगतं हे याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, मनन केलं पाहिजे, प्रार्थनेत राहायला पाहिजे. आणि मग पहा, देवबाप तुमच्या जीवनामध्ये मोठमोठी महत्कृत्य करणार आहे, मोठे मोठे आशीर्वाद तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला स्वर्गीय राज्याचा भागीदारी तुम्हाला बनवणार आहे, वाटेकरी तुम्हाला बनवणार आहे. त्याची प्रिय मुले होण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि सर्व सत्ता तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. पण केव्हा? जेव्हा आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी, परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि आम्ही पापामध्ये राहता कामा नये. आम्ही पवित्र जीवन
जगलं पाहिजे, हे या वचनामधून आम्हाला आज शिकवायस मिळत आहे. परमेश्वर देवाने इस्रायल लोकांसाठी स्वतः स्वर्गातून त्या ठिकाणी उतरून आलेला आम्हाला दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्यासाठी त्या स्वर्गातून उतरून या पृथ्वीवरती आला आणि तुम्हाला मला आरोग्य दिलेलं आहे, तुम्हाला मला सामर्थ्य दिलेलं आहे, तुम्हाला मला दर्शन दिलेलं आहे. जर दर्शन दिलं नसेल तर प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये वाढा, पवित्रतेमध्ये जीवन जगा. नाहीतर तुम्ही काय कराल, जगाच्या रहिवटीप्रमाणे आम्ही चालायला बघतो, मग त्यावेळेस परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. आज सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अतिशय वाईट वाटतं की लोक काय करतात, जगाला दाखवतात एक आणि परमेश्वराला दाखवतात एक. प्रियांनो, जगाच्या समोर आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वैभवाने तुम्हाला मला घेणार आहे, त्या पित्याच्या समोर तुमचा आणि माझा स्वीकार करा. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जगाच्या समोर नाकारलं तर त्याच्या वैभवाने जेव्हा येईल तो पित्या समोर आम्हाला देखील त्या ठिकाणी नाकारणार आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ही वचनामध्ये लिहून ठेवली आणि ह्या गोष्टी होणार आहे, 100% होणार आहे. ज्या ज्या पवित्र शास्त्रामध्ये गोष्टी आहे, वचनामध्ये गोष्टी आहे, त्या 100% होणार आहे. हे माझ्या मनचं सांगत नाही, तर परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे प्रियांनो सकाळच्या. तर चला आपण प्रार्थना करू, आमच्या जीवनातील सर्व बंधन त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये काढून टाकूया. देवाची इच्छा नाही की तुम्ही आजारी असावे, देवाची इच्छा नाही की तुम्ही कर्जबाजारी असावे, देवाची इच्छा नाही की तुमच्या जीवनामध्ये अशांती असावी. देवाची इच्छा आहे की तुम्ही निरोगी राहू, आशीर्वादित राहू, सर्व गोष्टी उत्तम पदार्थांनी तुम्हाला तृप्त केल्या जावे, उत्तम आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मिळावे. पण जेव्हा प्रार्थनेची विधी, परमेश्वराचं भय, आम्ही पापविरहित जीवन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगाल, त्याच वेळेस परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हो प्रिया, या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आणि त्या केल्याशिवाय देव तुम्हाला मला आशीर्वादित करणार. तर चला आपण त्याच्या पुढे जाऊया आणि प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा हे सुंदरसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तुम्हाला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं आणि प्रभू तू सर्वस्वीपणे माझा ताबा घेतलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर, आमचा प्रवास तू आशीर्वादित कर, आमचं येणं जाणं आशीर्वादित कर. सर्व ऍक्सिडेंट, सर्व आजार यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्या तुझ्या प्रिय लोकांची जे सर्व प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, आजार आहे, कर्ज बाजारीपण आहे, त्या सर्व गोष्टीतून त्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सोडव आणि तुझं गौरव दे. तुझ्या शांतीचा उगम त्यांच्या जीवनात, त्यांच्या परिवारात आणि आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या गावात, आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात तुझी शांती येऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व वाईट गोष्टीपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. सर्व लीडर्स, आमचे पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर आणि प्रिय प्रभू येशू, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहेत. या लोकांनी आमच्या देशाचा व्यवस्थित कारभार पाहावा आणि प्रिय प्रभू, आमच्या देशाला भ्रष्टाचार मुक्त आणि अनैतिक गोष्टीपासून या लोकांना तू दूर ठेव आणि पवित्रते त्यांची वाढ तू कर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये आमच्या देशाचं रक्षण तू कर. शत्रू राष्ट्रापासून आमचं रक्षण कर. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आज अनेक लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्या सर्व लोकांना तू बरं कर, त्यांना तू आरोग्य दे, त्यांच्या जीवनातील सर्व आजार तू काढून टाक. कारण तुला बसलेल्या फटक्यांनी तू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, व्याधीमुक्त परमेश्वर आहे. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानाच्या पीडा, सर्व सैतानी शाप, सर्व कर्जबाजारी पण प्रभू या सकाळच्या समय तू दूर करत आहे आणि नासुर येशू मध्ये त्याची शांती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करा. परमेश्वर देव आज तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छित आहे.
त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरू इच्छित आहे. पवित्र आत्म्याच्या कृपादानांनी तो तुम्हाला भरू इच्छित आहे. त्याच्या वैभवी सामर्थ्याने तो तुम्हाला भरू इच्छित आहे. सर्व आजार, सर्व पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व शरीर मोकळं होत आहे. सर्व शरीर मोकळं होत आहे. जे अवयव मृत झालेले आहेत ते अवयव देवबाप नवीन देत आहे. याचा तुम्ही स्वीकार करा. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.